श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपण सर्वांनी आपलं मन आध्यात्मिकतेकडे वळवणं गरजेचं आहे. कारण आताच्या कलियुगात सगळेजण नकारात्मक ऊर्जा जास्त अनुभवत आहेत. म्हणूनच आपण सर्वांनी आपली ऊर्जा सकारात्मकतेकडे वाढवली पाहिजे. आपलं कोणाशी वैर असेल तर मनात नकारात्मक विचार येतात. मग मनात सूडाची भावना निर्माण होते. हे कलियुगाचं वैशिष्ट्य आहे. पण अशा सर्व गोष्टी आपण मोडून टाकू शकतो. कारण नकारात्मक ऊर्जेला लढा द्यायचा असेल तर सकारात्मक ऊर्जा निर्माण करणं गरजेचं आहे. ह्यासाठी सतत स्वामी आईचं नामस्मरण नामजप गरजेचं आहे. आईला साथ घातली की आपली आई आपल्या हाकेला धावून येतेच. आपण का म्हणून कोणत्याही गोष्टीचा भय बाळगावा? आपल्याला माहीत आहे किती काही झालं तरी आई आपल्यासोबत आहे. मग का आपण स्वतःला नकारात्मक ऊर्जेला स्वाधीन व्हायचं? आपणच सांगा. जिथे आई आहे तिथे कोणत्याही वाईट ऊर्जेची हिंमत होणार आहे का आपल्याजवळ यायची? आपण तर आईचे भक्त आहोत. आपला पल्ला जड आहे. लक्षात ठेवा. आपली आईवरची श्रद्धा विश्वास असाच वाढवत जा. मग बघा आपली आई आपल्या सर्वांना सगळ्या अडचणीतून संकटातून कसं बाहेर काढते, कसं तिच्या लेकराला तिच्या कुशीत सुरक्षित ठेवते. आपण एकदा आईला आवाज तर देऊन पहा. सगळ्या गोष्टी आपसुकच मार्गी लागतील. आपल्या आयुष्यात आपले भोग जरी समोर आले तरीसुद्धा आई ते भोग सहन करण्याची तसंच त्यातून बाहेर पडण्याची हिंमत देईल व पुढचं आयुष्य आपलं मार्गी लागेल व सुरळीत व्यतीत होईल. श्री स्वामी समर्थ.